नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ एमपीएससी, यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण आणि 1,22,000 पर्यंतचे स्कॉलरशिप भेटणार आहे. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि सीईटी परीक्षा द्यावी लागेल. सीईटी परीक्षेतील गुणांद्वारे तुमची निवड केली जाईल. या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत. एकदम रजिस्ट्रेशन पासून फॉर्म सबमिट करण्यापर्यंत ए टू झेड प्रोसेस आपण पाहणार आहोत. डॉक्युमेंटची फोटो कशी काढायची, त्याला पीडीएफ मध्ये 300 KB पर्यंत कसे करायचे, डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांकडे लॅपटॉप पीसी नसतात, म्हणून आपण हा फॉर्म मोबाईलवरून भरणार आहोत. मोफत फॉर्म आहे आणि कोणतीही फीस नाही. तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता. बाहेर कुठेही ₹150 देण्याची गरज नाही. तर आणखी कोणताही वेळ वाया न घालवता आपण फॉर्म कसा भरायचा पाहूया. त्यासाठी तुम्हाला गुगलवर TRTI सर्च करायचं आहे आणि या वेबसाईटवर जायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. वेबसाईटवर आल्यास या ठिकाणी वर कोपऱ्यात 3 डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप साईट पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि हे वाचून घ्यायचे आहे. या सर्व सूचना तुम्ही एकदा वाचून घ्या. या ठिकाणी नेक्स्ट वर क्लिक करून आता वापस पहिल्या पेजवर या. या ठिकाणी ऍप्लिकेशनची लिंक दिली आहे. या ठिकाणी 5 लिंक आहेत. कोणत्या कास्ट साठी कोणती लिंक आहे ते सांगतो. TRTI ST साठी, बार्टी SC साठी, सारथी मराठा साठी, अमृत ओपन EWS साठी, RT SC साठी आणि महाज्योती OBC साठी. महाज्योतीची लिंक या ठिकाणी नाही. मी तुम्हाला या सर्वांच्या लिंक कमेंट मध्ये देईन. सर्वांचे फॉर्म जवळपास एकसारखे आहेत. तुम्ही हा फॉर्म बघून आपापल्या कास्टसाठी फॉर्म भरू शकता. फॉर्मची शेवटची तारीख 23 ऑगस्ट आहे. मी या ठिकाणी ओपन EWS साठी अमृत वेबसाईट वरून फॉर्म भरून दाखवतो. पण सर्वांचे फॉर्म जवळपास एकसारखे आहेत. फक्त तुम्हाला आपापली योग्य ती माहिती भरायची आहे. पहिल्यांदा या लिंकवर क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यास या ठिकाणी रजिस्टर वर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जे नाव आहे ते टाकायचं आहे. फर्स्ट नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, मिडल नेम म्हणजे वडिलांचे नाव आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव. मग तुमची 10वीच्या मार्कशीटवरची जन्मतारीख टाकायची आहे. काहींच्या मार्कशीटवर नसेल, पण त्यांच्या सनदवर त्यांची जन्मतारीख असते. तुमची जन्मतारीख टाकून घ्या. वर्ष निवडा, मग महिना निवडा, मग तारीख निवडा. आता जीमेल टाकून घ्या. पुन्हा या ठिकाणी जीमेल टाका. नंतर मोबाईल नंबर टाकून घ्या. पुन्हा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. त्यानंतर OTP जनरेट करा. मोबाईलवर आलेला OTP टाका. कॅप्चा टाका आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करा. या ठिकाणी तुमचा पासवर्ड असेल, जी तुमची जन्मतारीख असेल आणि खाली चेंज पासवर्डचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. आता ओल्ड पासवर्ड म्हणजे तुम्ही आता बघितलेला तो पासवर्ड या ठिकाणी टाका. त्यानंतर न्यू पासवर्ड टाका. उदाहरणार्थ पुणे @123. पहिले लेटर कॅपिटल, एक @ सारखं चिन्ह आणि 1 2 1 2 3 सारखे अंक. हा जो आपण पासवर्ड टाकताय तो तुम्ही व्हॉट्सअपवर स्वतःच्या चॅटमध्ये टाईप करून टाका. तिथे टाका अमृत स्कॉलरशिप, तुमचं जीमेल ID, तुम्ही आता ठेवलेला पासवर्ड. म्हणजे तुम्हाला नंतर भटकण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमचा पासवर्ड पाहू शकता. कारण आपण वर्षातून 15-20 फॉर्म भरतो, पासवर्ड लक्षात राहत नाही, म्हणून आपण सगळे पासवर्ड जीमेल वगैरे टाकून येथे सेव्ह करून ठेवू शकता. पासवर्ड टाकून घ्या आणि चेंज पासवर्ड वर क्लिक करा. तुमचा पासवर्ड चेंज होईल आणि लॉग इनची स्क्रीन येईल. आता या ठिकाणी डेस्कटॉप साईट करून घ्या. त्यानंतर तुमचा ईमेल ID आणि नवीन पासवर्ड टाका आणि साइन इन करा. हा तुमचा फॉर्म उघडेल. या ठिकाणी झूम करा. या ठिकाणी वडिलांचे नाव टाका. फक्त नाव टाका. आडनाव आजोबांचे नाव टाकण्याची गरज नाही. खाली आईचे नाव टाका. त्याखाली नॅशनॅलिटी टाका. त्याखाली आधार नंबर टाका. जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल. तेथे मॅरिटल स्टेटस निवडा, मॅरिड अनमॅरिड. मॅरिड असाल तर पती पत्नीचे नाव टाका. हॅव यू चेंज युअर नेम, लग्नानंतर नाव बदललं असाल किंवा 10वी वरच्या सर्टिफिकेट वरचं नाव आणि आत्ताचे नाव म्हणजेच आडनाव मधलं नाव बदलले असेल तर येस करा. नवीन नाव इथे टाका. बदलले नसेल तर नो करा. आता या ठिकाणी इन्स्टिट्यूटचे नाव, अमृतवरून फॉर्म भरत आहोत म्हणून इथे अमृत संस्थेचे नाव आहे. तुम्ही ज्या वेबसाईट वरून फॉर्म भराल त्या ठिकाणी त्या संस्थेचे नाव येईल. त्यानंतर स्कीमचे नाव म्हणजे तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे ती निवडा. UPSC साठी तुम्हाला परीक्षा सेंटर दिल्लीला येईल, म्हणून शक्यतो MPSC निवडा.
मी या ठिकाणी एमपीएससी राज्य सेवेसाठी फॉर्म भरणार आहे म्हणून दुसरा ऑप्शन सिलेक्ट करतो. या ठिकाणी कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी आहे, एका वेळेस एकच निवडायचं आहे. तुम्ही जेव्हा हा फॉर्म पूर्ण भरून सबमिट कराल तेव्हा त्या ठिकाणी अप्लाय फॉर न्यू स्कीमचा पर्याय असेल, त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या स्कीमसाठी फॉर्म भरू शकता. त्यानुसार तुमच्या 2-3 सीईटी परीक्षा होतील, त्यापैकी ज्यामध्ये तुमचा नंबर लागेल त्याचे स्कॉलरशिप आणि प्रशिक्षण भेटेल. समजा 2-3 मध्ये नंबर लागला तर त्यापैकी एकासाठी तुम्हाला प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप भेटेल. तर या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, त्याखाली तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल तर यस करा. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यूड केलेले अथॉरिटीचे नाव टाका. कास्ट सर्टिफिकेटवर असते ते बघून टाका. आता कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यस करा. त्याखाली कास्ट व्हॅलिडिटी नंबर टाका. कास्ट व्हॅलिडिटी इश्यूड केलेली डेट आणि कास्ट व्हॅलिडिटी इश्यू केलेली अथॉरिटी. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर बघून हे सर्व टाकून घ्या आणि कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर नो करा. आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र यस करा. खाली डोमिसाइल सर्टिफिकेट यस करा. डोमिसाइल सर्टिफिकेट नंबर टाका. डोमिसाइल सर्टिफिकेट बाय अथॉरिटी टाका. हे सर्व सर्टिफिकेट वरचं बघून टाकून घ्या. खाली अपंग असाल तर यस करा. मग अपंगाचा प्रकार, किती टक्के अपंग, तुम्हाला स्क्राईब म्हणजे हेल्पर पाहिजे का, एक्झामसाठी एक्स्ट्रा टाइम पाहिजे का, तुमच्यानुसार जे असेल ते टाका आणि अपंग नसाल तर नो करा. अनाथ असाल तर यस करा. मग टाईप इन्स्टिट्यूशनल नॉन इन्स्टिट्यूशनल, डू यू हॅव सर्टिफिकेट यस ऑर नो करा आणि अनाथ नसाल तर नो करा. खाली गव्हर्नमेंट एम्प्लॉई, योजना गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी नाही म्हणून तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर फॉर्म भरू नका, नो करा. डू यू हॅव ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट यस करा. नसेल तर फॉर्म भरता येणार नाही. आता या ठिकाणी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नंबर टाकून घ्या. त्याखाली ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट इश्यू केलेली अथॉरिटी सिलेक्ट करा. डू यू हॅव टीसी और एलसी विथ कास्ट मेन्शन, टीसी वर कास्ट लिहिलेली असेल तर यस करा आणि या ठिकाणी टिक करा. संपूर्ण माहिती एकदा चेक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेसची स्क्रीन येईल. स्वतःचा मोबाईल नंबर टाका. एक एक्स्ट्रा फॅमिली मेंबरचा नंबर टाका. स्वतःचा ईमेल आयडी टाका. या ठिकाणी खाली तुमचा सध्याचा पत्ता टाका. गल्लीचं नाव, लँडमार्क म्हणजे जवळच्या चौकाचं किंवा मंदिर, शाळा, दुकान जे असेल ते टाका. गावाचं किंवा शहराचं नाव टाका. राज्य टाका, जिल्हा टाका, तालुका टाका आणि पिनकोड टाकून घ्या. त्यानंतर खाली तुमचा परमनंट ऍड्रेस टाका. जर तुमचा सध्याचा पत्ता आणि परमनंट पत्ता एकच असेल तर या ठिकाणी क्लिक करा आणि वेगळा असेल तर ही माहिती भरून घ्या. त्याखाली एक्झामसाठी प्रेफरन्स द्या. जवळच्या शहरांची नावे निवडा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर एज्युकेशन डिटेल्सची स्क्रीन येईल. या ठिकाणी 10वीची माहिती, स्ट्रीम, पासिंग इयर, बोर्ड, मार्क्स, टाईप, पर्सेंटेज, ग्रेड, या ठिकाणी किती मार्क्स पडले आणि ऑप्टेन म्हणजे बेस्ट ऑफ 5 मधून 500 मधून निवडू नका, 600 पैकी निवडा. त्यानंतर सेम 12वीचे, त्यानंतर ग्रॅज्युएशनची डिटेल्स, स्ट्रीम, ग्रॅज्युएशन पासिंग इयर, युनिव्हर्सिटी, मार्क्स, टाईप, पर्सेंटेज और सीजीपीए, मग 3 वर्षाचे मिळून गुण, मग पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे डिटेल्स, सर्व एज्युकेशन डिटेल्स भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. आता या ठिकाणी फोटो आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. पासपोर्ट फोटो 100 KB मध्ये आणि सहीचा फोटो 80 KB मध्ये जेपीजी फॉर्मॅट आणि बाकी सर्व डॉक्युमेंट्स पीडीएफ फॉर्मॅट मध्ये 300 KB मध्ये. आता डॉक्युमेंटचे फोटो काढून त्याला जेपीजी, पीडीएफ आणि केबी मध्ये कसे करायचे पाहूया. या ठिकाणी तुम्हाला प्ले स्टोर वरून टॉक स्कॅनर नावाचे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे. ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, ओपन करा आणि कॅमेरा स्टोरेजचे परमिशन द्या. आता तुम्हाला फोटो काढायचे असेल त्यासाठी कॅमेरावर क्लिक करा आणि फोटो काढून घ्या. आता याला व्यवस्थित क्रॉप करा आणि कंटिन्यू करा. त्यानंतर फिल्टर ओरिजिनल राहू द्या. तर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा आणि वरी यावर क्लिक करून फाईलला नाव द्या. तुमचं नाव आणि पुढे फोटो असं टाईप करा. ओके करा आणि सेव्ह टू माय डॉक्युमेंट्स वर क्लिक करा. त्यानंतर इथे डॉक्सवर क्लिक करून सेव्ह करा. असंच सहीचे फोटो काढा. त्यावेळेस या साईज मध्ये क्रॉप करा आणि आता सांगितल्याप्रमाणे सेव्ह करा. आता आयडी कार्डचे फोटो कसे काढायचे पाहूया. त्यासाठी आयडी कार्डवर क्लिक करा आणि टू साइड वर सिलेक्ट या ऑप्शनवर क्लिक करा. आता कॅमेरा समोर तुमचे आयडी कार्ड घ्या आणि फोटो काढा.
क्रॉप करा आणि राईट वर क्लिक करा. तर दुसऱ्या बाजूचे फोटो काढा, क्रॉप करा आणि कंटिन्यू करा. आता एक फोटोवर क्लिक करा आणि खाली एडिट वर क्लिक करा. क्रॉप करा आणि एरो वर क्लिक करा आणि कलर फिल्टर ओरिजिनल किंवा विविड लाईट मध्ये मीडियम करा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. असंच खालील फोटोचे करा. त्यानंतर ऍडजस्ट करा. खाली राईट वर क्लिक करून सेव्ह वर क्लिक करा आणि सेव्ह ओनली दिस फाईल वर क्लिक करा. ही 307 KB ची आहे. याला आपल्याला 300 KB च्या आत करायचे आहे. यासाठी कॉम्प्रेस नाव वर क्लिक करा आणि 250 KB पर्यंत करून घ्या आणि PDF वर क्लिक करा. मग डॉक्युमेंटला नाव द्या. तुमचं नाव आणि पुढे आधार, पॅन, वोटर आयडी जे असेल ते नाव द्या आणि सेव्ह करून घ्या. आता A4 साईजच्या डॉक्युमेंटचे फोटो कशी काढायचे बघा. त्यासाठी कॅमेरा समोर डॉक्युमेंट घ्या. त्यावर लाईट किंवा शॅडो पडू देऊ नका. फोटो काढा आणि व्यवस्थित क्रॉप करा. तुम्हाला योग्य वाटेल ते फिल्टर सिलेक्ट करा. त्यानंतर या ग्रीन टिक वर क्लिक करा. मग राईट वर क्लिक करा. सेव्ह वर क्लिक करा. पुन्हा सेव्ह वर क्लिक करा. PDF सिलेक्ट करा. फाईलला नाव द्या. तुमचं नाव आणि जे डॉक्युमेंटचं नाव आहे ते नाव द्या आणि ओके करा. मग सेव्ह टू माय डॉक्युमेंट वर क्लिक करा. डॉक्स वर क्लिक करा आणि फाईल सेव्ह करा. हे 524 KB झाले आहे. आता याला आपल्याला 300 KB च्या आत करायचे आहे. त्यासाठी क्रोम उघडा. आय लव्ह PDF सर्च करा. वेबसाईट उघडा. या वेबसाईटची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये भेटेल. कॉम्प्रेस PDF ऑप्शन निवडा. फाईल सिलेक्ट करा आणि या ठिकाणी फाईल डाउनलोड होऊन जाईल. या फाईलला रिनेम करून नाव द्या, ज्यामुळे फॉर्म भरताना सोपे जाईल. आणखी एक वेबसाईट आहे Pi7. त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही PDF कॉम्प्रेस करू शकता आणि PDF सेव्ह करताना नाव देत जा, डॉक्युमेंटचे नाव देत जा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना पुढे सोपे जाईल. आता डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर फॉर्म कडे परत या. या ठिकाणी चूज फाईल वर क्लिक करून ज्या ठिकाणी तुम्ही फाईल सेव्ह केली आहे ते फोल्डर सिलेक्ट करा आणि फाईल अपलोड करा. मग अपलोड केलेली फाईल बघायचं ऑप्शन असेल तर त्यावर क्लिक करून फाईल बघून घ्या बरोबर आहे का नाही. सर्व फाईल अपलोड झाल्यानंतर खाली सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर फॉर्म प्रिव्ह्यूचा ऑप्शन येईल. भरलेला फॉर्म एकदा बघून घ्या. सर्व माहिती एकदा बघून घ्या. काही चुकलं असेल तर मॉडिफाय वर क्लिक करून एडिट करा. सर्व बरोबर असेल तर डिक्लेरेशन वर क्लिक करून सबमिट करा. तुमचा फॉर्म सबमिट होईल. मग प्रिंट या बटनवर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करून घ्या. सेव्ह ॲज PDF चा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करून फाईल ही PDF डाउनलोड करून घ्या. तर या ठिकाणी तुम्हाला आणखी कोणत्या परीक्षेसाठी अप्लाय करायचं असेल तर अप्लाय फॉर न्यू स्कीम यावर क्लिक करून तुम्हाला जे परीक्षा निवडायचे आहेत ते ऑप्शन निवडा आणि प्रोसीड करा. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये कुणाला काही अडचण येत असेल तर कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि MPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे, त्या मेहनतीचे फळ म्हणून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.